माझ्यासारख्या सिटीतल्या बायकांचं ना एक काम मात्र फिक्स आहे, ते म्हणजे सकाळी डोळे पुशीत किचनमध्ये यायचं आणि पीठ मळायला घ्यायचं. आता त्याला तर दुसरा ऑप्शनच नाही, कारण ना मिस्टर आमचे सकाळी सकाळी ऑफिसला जात असतात आणि त्यात गर्दी असते. आता आम्ही कितीही कंटाळा केला तरी सकाळी उठून आपल्याला टिफिन तर बनवावं लागतं. आता टिफिनसाठी रात्रीपासून भाजी काय करायची हे तर डोक्यात असतं आणि सकाळी उठून पटापट टिफिन आवरायचा असतो. नाहीतर लेट झाला तर त्यांची गाडी चुकली तर पुन्हा त्यांना प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनच भीती वाटत असते, म्हणून सगळं पटापट करत असतो. आज तर माझ्या पाठोपाठ आमचे साहेब पण उठले होते. मग काय अजून एक काम वाढला होता, म्हणजे काय, मम्मा हे काय, मम्मा ते काय. त्यात पप्पा निघाले म्हणून तो रडायलाच लागला होता. मग काय त्याला गप्प करण्यातच माझा खूप वेळ गेला होता. आता त्याला ना पप्पासोबत ना ऑफिसला जायचं होतं, म्हणून त्याचं सतत चालू होतं, मम्मा पप्पा मला ऑफिसला जायचंय. मग काय रियांचे पप्पा तयार करत होते आणि तो मात्र पाठी फिरत होता. मग त्याला कसं समजवलं, यांना बाय केलं आणि मग ना माझं दुसरं रुटीन चालू झालं होतं. म्हणजे मी स्वतःची चहा वगैरे घेतली आणि मग ना रियांसला मस्त असे मखाणे भाजून ना टिफिनमध्ये दिले होते. आता रियांसला पण स्कूलमध्ये 10 वाजता घेऊन जायचं असतं, म्हणून ना सगळं घर पटापट आवरायला घेतलं होतं, त्याचं पटापट आवरायला घेतलं होतं आणि मग ना त्याला तयार करून मी स्कूलमध्ये पाठवलं होतं. तर असा होता माझा सकाळचा रुटीन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.